महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र येणार 4,500 रुपये, तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला लाभ वितरित होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मंत्री महामंडळाच्या बैठकीत झालेले आजचे सर्वात मोठे निर्णय, लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांसाठी दोन मोठे अपडेट्स. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना आणि शेतकरी राज्याला लवकरच खुशखबर मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये, तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये खटाखट जमा होणार आहेत. याबाबतची नवी अपडेट समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरीस किंवा अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एकत्र 3 हप्त्याचे पैसे मिळू शकतात, तर शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्र मिळतील असे सांगण्यात येत आहेत. राज्यातील 2.25 कोटी महिलांना डिसेंबरपासून अद्याप एकाही हप्त्याचे पैसे खात्यात आलेले नाहीत. दुसरीकडे सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे राज्यातील 93,000 शेतकरी 8व्या आणि 9व्या हप्त्याची वाट पाहत आहे. लाडकी बहीण आणि सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारला 14,000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, पण याबाबत अर्थ खात्याकडून अद्याप निधी मंजूर झालेला नाही. मंत्रालयातील विश्वासू सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 6,000 तर लाडक्या बहिणींना 4,500 एकत्र मिळू शकतात. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला लाभाचे वितरण केले जाऊ शकते. राज्यात सध्या 2.25 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. ई-केवायसीद्वारे लाडक्या बहिणींची सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1.5 कोटीपर्यंत येऊ शकते, असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. लाडकीच्या पडताळणीनंतरच राज्याची प्रत्येक महिन्याला 1,635 कोटी रुपयाची बचत होतात, म्हणजेच वर्षाला 19,620 कोटीची राज्याची बचत होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे फेब्रुवारीच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचा 22वा हप्ता जमा होईल. राज्य सरकारकडून 8वा आणि 9वा हप्ता मिळेल. काही दिवसापूर्वी सन्मान निधीतील लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. आता राज्यातील 19,16,000 शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा 22वा हप्ता वितरित होईल. त्यात शेतकऱ्यांना राज्याचे 2 हप्ते मिळतील असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता एक मोठी खबर, एप्रिलपासून फक्त पात्र लाडकीलाच लाभ. राज्यातील लाडक्या बहिणींची पडताळणी अखेरच्या टप्प्यात आहे. पडताळणीनंतर 1 एप्रिलपासून मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ जमा होणार आहे. 1 जुलै 2024 राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाली. यामध्ये 50 लाखापेक्षा जास्त अपात्र महिलांनाही अर्ज केल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहेत. आधीच केंद्र आणि राज्याच्या योजनेचा लाभ घेणारे 4 चाकी सरकारी नोकरी असे निकषात न बसणारे अनेक अर्ज होते. या सर्वांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून फक्त पात्र महिलांच्या खात्यातच लाभ मिळेल. अशा संदर्भात माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे आमचा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळेल.